नमस्कार, बिहार न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील नेते, पत्रकार, विचारवंत यांच्या मुलाखती घेत आहोत। आज आपण चर्चा करणार आहोत हवप सुधाकर महाराज इंगळे यांच्यासोबत। महाराज नमस्कार। नमस्कार नमस्कार। लोकसभा निवडणुका सुरू आहेत। खरं तर निवडणुका म्हणला की विकास आणि विकासाचं राजकारण येतं, परंतु यावेळेस विकासाच्या राजकारणापेक्षा धार्मिकतेवर जास्त प्रमाणात फोकस केला जातो आहे आणि अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जातात। त्याबद्दल आपण काय? खरं तर राजकारणाला सुद्धा पूर्वी एक स्तर होता, दर्जा होता। राजकारणामध्ये सुद्धा नैतिकता सांभाळली जात होती, परंतु अलीकडचं राजकारण बघितलं आणि यावर्षीची आवर्जून निवडणूक बघितली तर या निवडणुकीमुळं आमच्यासारख्याला भीती वाटायला लागलेली की भविष्यामध्ये राजकारण काय असू शकेल। म्हणजे भविष्यामध्ये निवडणुका आल्या की घरच्या कुटुंबानं आपल्या घरी राहावं का कुठं निघून जावं अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होईल का, अशी एक भीती आत्ता निर्माण व्हायला लागली। कारण आत्ताच्या राजकारणाला पूर्णपणे वळण मिळालेलं आहे। आत्ता शेतकरी आत्महत्या, विकास, देश या बाबतीत न बोलता जात पात, धर्म, पंथ याच्यावरच लक्ष केंद्रित व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून राजकारणाची नैतिकता पूर्णपणे ढासळली असं मला वाटतं। सोलापुरात सुद्धा जाती आणि धार्मिकतेच्या याच्यावरच निवडणुका होताना दिसत आहेत। भाजपने लिंगायत समाजाचे गुरु महास्वामीजी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांना रिंगणात उतरवले। त्यांनी सुद्धा अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत। त्यांच्या वक्तव्याबद्दल आपल्याला बोलता येईल। त्यांनी परवाच एक वक्तव्य केलं होतं की मी स्वतः देव आहे, पंढरपूरला जाऊ नका, तुळजापूरला जाऊ नका, पंढरपूरला गेल्यानंतर पुण्य मिळणार नाही, पंढरपूर कळणं हे खूप अवघड आहे, पंढरीचा पांडुरंग कळण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील असं शास्त्र आहे। बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते। अनेक जन्म गेली तरी परमात्मा कळत नाही। खरं तर हे सामान्य व्यक्तीकडून बोलणं शोभत नाही, परंतु इथं एका महास्वामींकडून जर असं वक्तव्य होत असेल, त्यांचं म्हणणं आहे की माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला, पण आपण राजकीय व्यासपीठावर बोलत असताना कसं बोलावं याचं भान बाकीच्यांनी कोणी ठेवो न ठेवो, पण मला व्यक्तिगत असं वाटतं की महाराज मंडळींनी याचं भान नक्कीच ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी मध्ये वारकरी मंडळाकडून आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे। आम्ही वर्षभर कीर्तन प्रवचनातून समाजाला प्रवृत्त करतो पंढरपूरला गेलं पाहिजे आणि हे आपल्या वक्तव्यातून सांगतात की पंढरपूरला गेल्यानंतर पुण्य मिळत नाही। अशी वादग्रस्त वक्तव्य करून आपल्याला मतदान होत नसतं। मतदानामध्ये आपला चेहरा, आपलं कार्य, आपला जाहीरनामा, आपण काय करणार आहोत याच्यासाठी याच्या बरोबरीने जर आपण जनमानसात संवाद केला तर नक्की आपल्या त्या संवादाला प्रतिसाद मिळू शकतो। पण आत्ताचं राजकारणच नको त्या दिशेला जाऊ लागलं, म्हणून महाराजांसारख्यांनी सुद्धा धर्मावर चिखलफेक करून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करणं हे खरंच निंदनीय आहे। नाही, परंतु त्यांच्या समर्थनार्थ जे आलेत त्यांनी सुद्धा संत तुकारामांच्या अभंगाचं उदाहरण देत सांगितलं की देव आपल्यात आहे आणि त्याच्या महाराज जे म्हणले आहेत त्याचा विपर्यास होतोय। ते त्यांनी जे सांगितलं आहे ते तुकारामांनी सांगितल्याप्रमाणेच आहे, आपल्यातच देव आहे असाही। कसं आहे, संत महात्मे त्यांची स्थिती वेगळी आणि आपली स्थिती वेगळी आहे। तुकाराम महाराजांनी सांगितलेलं देह हे देऊळ, आत्मा पांडुरंग असा एक अभंग महाराजांचा आहे। आत्मा पांडुरंग म्हणत असताना आत्मा पांडुरंग आहे, मी देव ही भूमिका आपण राजकीय माईकवर, राजकीय व्यासपीठावर सांगणं माझ्या दृष्टीनं हे शोभणारं नाही। आणि आपण या राजकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपण कोणत्या पद्धतीनं वक्तव्य करावं हे एका PhD झालेल्या महाराजांना सांगणं म्हणजे आमच्या खरं तर आम्ही एका उंच कुंटीला हात घातल्यासारखं होणार आहे। आमच्या मनामध्ये महाराज म्हणून खूप मोठा आदर त्यांच्याविषयी होता, पण त्यांनी पंढरपूरला ज्या वेळेला स्पर्श केला त्यावेळेला आम्ही नक्कीच याचा विचार करायला लागलो। कारण हा वाद खूप जुना आहे, शैव आणि वैष्णव हा वाद खूप जुना आहे। काही जण शैवाला मानतात, काही जण शैव आहेत, काही जण वैष्णव आहेत। मग पंढरपूरकडे बघताना याने वैष्णव म्हणून पाहून पंढरपूरचा निषेध केला असं म्हणायचं आहे का, अशी आमच्यासारख्याच्या मनामध्ये एक शंका। लिंगायत समाज पूर्ण शैव आहे, लिंगायत समाज हा शैव आहे आणि वारकरी हा वैष्णव असा त्यांनी विचार केला असेल आणि त्या भूमिकेतून जर त्यांचं वक्तव्य असेल तर मग एकही वारकरी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार नाही। कारण आम्ही पांडुरंगाकडे पाहतो, हे
हरी आणि हर यांचं ऐक्य म्हणून पाहतो. आम्ही केवळ भगवान विष्णू केवळ भगवान शंकर या भूमिकेतून पांडुरंगाकडे जात नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद. तुम्ही याच्यात वाद करत बसू नका, हे दोघे एकच आहेत. या दोघांचं ऐक्य म्हणजे पांडुरंग आहे. पण या महाराजांनी पांडुरंगाकडेच जाऊ नका म्हटल्यामुळं आमच्या भावना यामध्ये खूप दुखावल्या आणि अनेक ठिकाणी वारकरी संप्रदायाने याचा निषेधही नोंदवलेला आहे. नाही, हे वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी पंढरपुरात जाऊन दुसरं वक्तव्य केलं की परिचारकांच्या कानात सांगा तुमच्या समस्या आहेत, आणि त्या सांगितल्या तर त्या थेट विठ्ठलापर्यंत पोहोचतील, असंही वक्तव्य त्यांनी केलं. हे आत्ताच माझ्या समोर तुमच्या माध्यमातून आलं, मलाही माहीत नव्हतं. पण सगळीकडेच त्याचा प्रसार होता आणि अनेक ठिकाणी बातम्या सुद्धा आलेल्या आहेत त्याच्या. परवाच त्यांचे सहकारी मला भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं, महाराजांना तुम्ही आवर्जून सांगा निवडणुकीच्या या कालावधीमध्ये तुम्ही आमच्या पांडुरंगाबद्दल पंढरीबद्दल कोणतंही वक्तव्य करू नका. तुम्हाला मतं मागायचे, तुम्ही तुमचं कौशल्य वापरून तुम्ही मतं मागा, पण पांडुरंगाला धर्माला देवाला यामध्ये आणू नका. तरी त्यांनी दुसरं वक्तव्य केलं की परिचारकांच्या कानामध्ये आपण बोललो तर ते पांडुरंगाच्या कानात बोलल्यासारखं आहे. अशी तुलना देऊन आपला कुठला विचार कुठला विवेक वापरायला लागलेत हे याची शंका निर्माण होते. खरं तर यांच्याकडं पाहताना आम्ही पूर्वी हे एक महाराज आहेत, त्यागी आहेत, संन्यासी आहेत, यांच्याकडे विवेक आहे, विचार आहे, PhD झाली म्हणून आम्ही खूप आदरानं त्यांच्याकडे बघत होतो. पण आता त्यांच्या या वक्तव्यावरून वाटायला लागलं की आमच्या बरोबरीनं असणारे महाराजांच्या बरोबरीचं त्यांचं स्थान आम्हाला म्हणावं लागणार आहे. कारण पांडुरंग आणि माणूस यातला जर त्यांना फरक कळत नसेल तर आम्ही महाराज म्हणून त्यांच्याकडे कसं पाहावं ही शंका निर्माण होते. खरं तर भाजप किंवा शिवसेना हे हिंदूंच्या बाजूने झुकलेले पक्ष मानले जातात किंवा हिंदू धर्माचं राजकारण करणारे पक्ष मानले जातात, परंतु त्यांच्याच उमेदवाराने अशी वक्तव्य केली त्याच्यामुळे त्याला एवढा त्यांना विरोध होताना दिसत नाही. तीच जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोणी केली असती तर खूप मोठा विरोध किंवा हिंदू धर्मद्वेष्ट ठरवलं असतं त्यांना, परंतु महाराजांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. याचं कारण काय आहे? नाही, याचं कारण कसं आहे, यांना विरोध झालाच नाही असं नाही. वारकरी संप्रदायाने विरोध केला, मध्ये वारकरी मंडळाच्या माध्यमातून विरोध झाला, पंढरपूरमध्ये विरोध झाला, निषेध नोंदवला. आत्ता सोशल मीडिया प्रभावी आहे, सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमातून पोहोचवण्यात आलं. फक्त आत्ता राजकीय सगळी म्हणजे एक चळवळ उभी राहिली आहे आणि आत्ता प्रत्येक गोष्टीला परवानगी घ्यावी लागते, त्याशिवाय मोर्चा आंदोलन वगैरे पूर्वीसारखं नाही. मनात आलं निघालो आपण एखादा निषेध व्यक्त केला, आता ते शक्य नाही. आता आपण बिना परवानगीचं करायला लागलो की गुन्हे नोंद होतात. आणि म्हणून समाज काय विचार करतोय, जाऊ दे ठीक आहे, चुकून झाला असेल आपण आपल्यामध्ये निषेध व्यक्त करू, ज्यात झाल्यानंतर पुढं आपण बघू. या भूमिकेतून ही काही अंशात थांबलेलं असेल एक कारण. दुसरं कारण मला असं वाटतं की मीडियानं जेवढं उचलायला पाहिजे तेवढं मीडियानं याला उचललेलं नाही. अशी दोन कारणं मला व्यक्तिगत वाटतात. नक्कीच महाराज, परंतु आता हे धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण आपण अख्ख्या महाराष्ट्रात फिरता, सगळ्यांना प्रबोधन करता, श्रद्धा वेगळी आणि त्याचं राजकारण करणं वेगळं, हे कधी थांबणार आहे? हे आत्ताचं तर वास्तव भीषण दिसायला लागलेलं आहे. मी मगाशी म्हटलं तुम्हाला, आत्तापर्यंतच्या निवडणुका मी खूप पाहिल्या, पण ही पहिली निवडणूक आहे की याच्यामध्ये जात आणि धर्म एक नंबरला आलेला आहे. विकास, तरुण, शेतकरी, समाजातल्या समस्या याला कुणी विचारत पण घेईना आणि भाषणात पण ते मुद्दे येईनात. आत्ता सगळ्यांनी त्याला बाजूला ठेवलेलं आहे. आणि धर्म जात हे जर मोठ्या प्रमाणात भविष्यात वाढलं तर भविष्यातल्या निवडणुका माझ्या दृष्टीनं खूप भयंकर असतील असं मला वाटायला लागलं. त्यामुळं श्रद्धेनं श्रद्धान राजकारण यातून बाहेर पडणं हे आता मला तरी म्हणजे वाटत नाही यातून बाहेर पडेल. उलट हे वाढत जाणार आहे आणि वाढत गेलं तर यातून समाजाला खूप मोठी ही भोगावी लागेल असं मला तरी वाटतं. धन्यवाद. आपण BR न्यूजच्या या कार्यक्रमाला येऊन हे सविस्तर विवेचन केलं, मार्गदर्शन केलं. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत अनेक मान्यवरांसह, विविध नेत्यांसह, त्यांच्या चर्चेसह. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.